मराठा समाजाच्या योजनांच्या प्रसिद्धीसाठी आराखडा प्रसिद्ध करण्यात आला। माहिती आणि जनसंपर्क संचालनालयाने काल आराखडा प्रसिद्ध केला। प्रसिद्धीसाठी सरकार 26 कोटी खर्च करणार आहे। योजनांची माहिती मराठा समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारी जाहिरात असणार आहे। मात्र जाहिरात देण्यापेक्षा मराठ्यांना आरक्षण द्या अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी केली। दरम्यान विरोधकांनीही यावरून सरकारवर टीका केली। आतापर्यंत झाला नाही, इथून पुढे पण नाही होणार। त्यांना त्यांची बाजू दाखवायची, फक्त समाजाची नाराजीची लाट मराठ्यात पसरली आणि दलित बांधवात पण मुस्लिम बांधवात पण बाराबोलीदारांमध्ये जी लाट पसरली ती लाट थंड करायसाठी काहीतरी बहाणा बनवायचा म्हणून कुठंतरी जाहिराती द्यायच्या। पण हे कुठाने करण्यापेक्षा मराठ्यांचं हक्काचं आरक्षण आहे, मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झाले, देऊन टाका ना। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। ते आरक्षण कोर्टात आहे, ते टिकणं महत्वाचं आहे। आम्ही आरक्षण दिले म्हणण्यापेक्षा तुम्ही या आरक्षणाच्या माध्यमातून तुम्ही ह्या गरीब मराठा समाजाला न्याय कसं मिळवून देऊ शकता। मग त्या गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या असतील किंवा शिक्षणाच्या क्षेत्रात तुम्ही काय देणार असाल हे तुम्ही त्या पद्धतीने त्या ॲडमध्ये द्यावं। नुसते आम्ही आरक्षण, मला माहीत नाही ते कशी देण्यात ॲड, पण जर ते ॲड नुसती देणार असं की आम्ही दिलंय हे म्हणणं चुकीचं होईल। दिलं हे तुमची जबाबदारी, तुमचं कर्तव्य आहे, पण त्याचबरोबर तुम्ही त्या आरक्षणाच्या माध्यमातून काय गरीब मराठ्यांना न्याय मिळवून देणार आहे ह्याच्याबद्दल तुम्ही सविस्तर स्पष्टीकरण त्याच्या ॲडमध्ये दिलं तरी मग माझी काही हरकत नाही। पण हे जुमलेबाज आहेतच ना सरकार, जाहिरातीवर, स्वतःच्या पब्लिसिटीवर। दुष्काळाला हे जर पैसे दिले असतील किंवा समाजाला ते पैसे दिले असतील तर कदाचित त्याचा जास्त उपयोग झाला असता। आणि धनगर, मराठा, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाचे मुद्दे गेले 10 वर्ष केंद्र सरकार आहे त्यांचं, गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सगळी सरकार आहेत, पण या कुठल्याही आरक्षणाबद्दल काहीही निर्णय या ट्रिपल इंजिनच्या ना या सरकारने घेतला ना केंद्राच्या सरकारने।